बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। ठाकरे गट 48 पैकी 23 जागांवर ठाम आहे। इंडिया आघाडीत उभाटाला 23 जागा हव्यात। त्या 23 जागांची यादीही तयार केली असल्याची माहिती आहे। मुंबईत 4 जागांवर, ठाण्यातील 2 जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय। लोकसभेच्या जागा वाटपावरून मीडियामध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। उभाटा गट 23 जागांसाठी आग्रही असून यावरती काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षफुटीनंतर नेमकी किती मतं आहेत हे सांगणं कठीण आहे असा टोला लगावलाय। तर निरुपम कोण आहेत, त्यांना पक्षात किती महत्त्व आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय। मुंबईतील जागांची पाहणी करण्यासाठी जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत आलं आहे। या शिष्टमंडळात अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषिकेश बेंद्रेही आहे। सराटी इथल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी ऋषिकेश बेंद्रे याला पोलिसांनी अटक केली होती। बेंद्रेला त्यानंतर हायकोर्टानं जामीन मंजूर केला होता। बेंद्रेला अटक करून त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतुसं सापडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार विनायक राऊतांचीच वर्णी लागणार असल्याचं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय। लोकसभा मतदारसंघावरती भाष्य करताना त्यांनी विनायक राऊतांचीच निवडणुकांसाठी वर्णी लागणार असं वक्तव्य केलंय। महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे। दौंडमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली। महात्मा गांधी पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली। मराठा आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्याच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय। मुंबईतल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांची दादर इथल्या शिवाजी मंदिरात बैठक होतीये। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। या बैठकीत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे। मराठ्यांपाठोपाठ आता ओबीसी समाजही विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला। येत्या 20 जानेवारीला ओबीसी समाजाकडून विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चानं मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आणि आझाद मैदानातही ओबीसी जनमोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। त्यासाठी मोर्चेकरांनी आझाद मैदान पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। भंडारा जिल्ह्यात भारत संकल्प यात्रेची गाडी आली असताना अधिकारी गैरहजर होते। यावेळी खासदार सुनील मेंढे अचानक गावात पोहोचले। अधिकारी गैरहजर दिसल्यानं सुनील मेंढेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्यानं साई मंदिर परिसरातील महामार्गावर उद्यापासून नो व्हेकल झोन लागू केला गेलाय। शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून 2 जानेवारीपर्यंत शिर्डीत साई मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश करता येणार नाहीये। 100व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीत रोवली जाणार आहे। या निमित्तानं 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे। अमरावतीच्या समर्थ शाळेच्या बाजूनं उभं राहून नायलॉन मांजा विकणाऱ्या 2 तरुणांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आरोपींकडून 34 मांजाचे रील जप्त करण्यात आले आणि या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत। नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांनी तडीपारीसारखी कारवाई सुरू केली आहे। तर नायलॉन मांजा बनवणं, विक्री करणं अशा सगळ्या साखळी विरोधात संघटित गुन्हेगारी म्हणून मोकासारखी कारवाई देखील नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीपाठोपाठ सोयाबीनचेही दर घसरले। 11,000च्या पार गेलेले तुरीचे भाव आता 8,000च्या खाली आल्यानं मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। सांगलीतील जत तालुक्यात रेशनमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळलेला आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून आलंय आणि या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसंच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीर वाहतूक करताना बोईसर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला। या ट्रकमधून बेकायदेशीररित्या घातक रासायनिक घनकचरा वाहतूक केला जात असल्याचं उघड झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी अडगावात 18 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। श्रीकांत वाघ असं त्याचं नाव आहे आणि तो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वाळूज एमआयडीसीमधील एका हॉस्टेलमध्ये राहत होता। त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।
मोखाडा ग्रामीण भागातील रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याचं दिसतंय। मोखाडा ग्रामीण रुग्णालयात 3 वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, 7 नर्स आणि 4 सफाई कामगार असं मनुष्यबळ आहे। मात्र यापैकी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना विक्रमगडचा अतिरिक्त पदभार असल्यानं केवळ 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना या रुग्णालयाचा भार सांभाळावा लागतोय। हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला। या हल्ल्यात 3 महिला मजूर जखमी झाल्यात। जखमी महिलांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळ शहरात पालिकेनं केलेल्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनावरती हरकतींवरती सुनावणी झालेली आहे आणि त्या दुसऱ्याच दिवशी 1800 मालमत्ताधारकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आणि 1800 पैकी बहुतांश हरकती या मालमत्तांचं मोजमाप चुकीचं निघालं। पालघर जिल्ह्याच्या नियोजन समितीवरती अजित पवार गटाच्या 4 सदस्यांनी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानं विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्याही भुवया उंचावल्यात। परंतु शिंदे गट आणि भाजपचा एकही सदस्य नसल्यानं सत्ताधाऱ्यांमध्येही धुसफूस पाहायला मिळाली। मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झालेलं आहे। शनिवारपासून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण होणार आहे। दीपक केसरकरांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली। या भेटीत त्यांनी केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेमध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आणि त्यासह सावंतवाडीला सर्व ट्रेन थांबणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। किन्हवली ग्रामपंचायत हद्दीत शिवाजीनगर इथं सुरू असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याबाबत सरपंच सचिन कुंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर यांना चुकीची माहिती देऊन रस्त्याचं काम बंद करण्याची मागणी केल्यानं संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी किन्हवली ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन केलं। येवल्यात भटक्या मुकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। घराबाहेर अंगणात खेळत असलेल्या 2 वर्षीय चिमुकल्यांवरती कुत्र्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय। त्यातच शासकीय रुग्णालयात रेबीजचं इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं मात्र पालकांची धावपळ झाली आहे। रामराजे निंबाळकर यांनी बावनकुळेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली। निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात अंतर्गत वाद असल्यानं या भेटीला वेगळं महत्त्व आलं असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मागील 28 दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका संपावरती आहेत। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविकांनी रात्री कॅन्डल मार्च रॅली काढली। प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मागणीही त्यांनी यावेळी केली। धाराशिव लोहारा तालुक्यातील साठवण तलावातून अवैध पद्धतीनं मुरुम उत्खनन सुरू आहे। संबंधित उत्खनन करणाऱ्यांसोबतच त्यांना पाठबळ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते। यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आदिवासी बालिकेवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा चोपड्यात निषेध करण्यात आला आणि या घटनेच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांकडून चोपडा तहसील कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। आदिवासी बालिकेवरती अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत आणि पीक विमा द्या, त्यासह सक्तीची वसुली थांबवा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। विदर्भातील 47 सिंचन प्रकल्पांना 18,399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण 2,23,474 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आहे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। नांदेडमधील मनार प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून फक्त नावापुरतच राहिल्याचं दिसतंय आणि मागील अनेक वर्षांपासून मनार पर्यटन स्थळावरती दुर्लक्ष केलं जातं। इथं कोणत्याही सुविधा नसल्यानं पर्यटकांनी मनार प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। नाल्यातून उपसा केलेल्या गाळाची टक्केवारी सांगू नका, तर तळापर्यंत नाले सफाई करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले होते। त्यानुसार यंदा तळापर्यंत नाले सफाई करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे। त्यामुळे नाले सफाईचं बजेट 100 ते 150 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत जुहू, बीकेसी आणि नेवीनगर कुलाबा इथं सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय। या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स 200हून जास्त असल्यानं इथली हवा खराब आहे। त्यामुळे या ठिकाणचं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा बसवण्यात देखील आल्या।
वारंवार सूचना देऊनही शहरातील अतिक्रमण न काढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। तसंच नगर विकास विभागाच्या मुख्य सचिव आणि उपलोकायुक्तांकडे तक्रार देखील करण्याचे आदेश देण्यात आले। संभाजीनगर जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावरती ट्रायल रन घेण्यात आली। मनमाडहून दुपारी 4 वाजता निघालेली गाडी ताशी 100 किलोमीटरच्या गतीनं छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती दाखल झाली। 8 बोगींची रेल्वे उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। पश्चिम रेल्वेच्या 735 किलोमीटर मार्गावरती कवच प्रणाली राबवण्यात येणार आहे। आतापर्यंत 142 किलोमीटरवरती चाचणी झालेली आहे। मार्च 2024 पर्यंत 250 किलोमीटरवरती चाचणी करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे आणि सध्या 20 लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली लागलेली आहे। आणखी 70 लोकोमोटिव्हमध्ये ही प्रणाली लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। देशातील 7 प्रमुख महानगरात घरांच्या विक्रीत यंदा तब्बल 31% वाढ झाली आहे। देशातील 7 महानगरांपैकी मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक घर विक्री झाली आहे। दुसऱ्या स्थानावरती पुणे राहिलंय। एमएमआर परिसरात 1,53,870 घरांची विक्री झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील वीज वाहक करणाऱ्या तारा गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न केल्यानं अनेक दुर्घटना होत आहेत। शेतकऱ्यांकडून या तारा बदलाव्या अशी वारंवार मागणी केल्यानंतर महावितरणनं 173 कोटींची योजना आणली आहे। त्यामुळे आता विजेची तूट कमी होण्याची शक्यता आहे। राज्यातील 13,011 मिनी अंगणवाडींचं अंगणवाडी केंद्रात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे। या रूपांतरामुळे 13,011 अंगणवाडी सेविकांचेही श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे। तितकंच अंगणवाडी मदतनीस तसंच 520 पर्यवेक्षक पदांची निर्मिती करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारवरती वार्षिक 140 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। अमृत योजनेअंतर्गत नांदेडमधील ड्रेनेज लाईनसाठी राज्य शासनानं 300 कोटींचा निधी दिलाय। मात्र अतिशय संथ गतीनं ड्रेनेजचं काम सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। नांदेडच्या जिल्हा परिषदेकडून बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। या अभियानाअंतर्गत एलईडी मोबाईल व्हॅनद्वारे जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवार यांनी हिरवा झेंडा दाखवून व्हॅनचं उद्घाटन केलंय। बीड जिल्हा परिषदेच्या सीओच्या भेटीदरम्यान कर्मचाऱ्याला गैरहजर राहणं चांगलंच पोवलेलं आहे। गेवराई पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवशी कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले। त्यामुळे खळबळ उडाली आहे। मागील 10 दिवसांमध्ये 955 जणांची कोरोनाची चाचणी केली। त्यापैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाली। आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। अमरावतीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे। जिल्ह्यात 5 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आणि या रुग्णांवरती उपचार सुरू असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतीये। राज्यात गेल्या 24 तासात 117 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे। सक्रिय रुग्णांची संख्या 369 वरती पोहोचली तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.18% इतकं झालंय आणि राज्यात गुरुवारी 1 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। राज्यात एकूण 117 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। त्यातील 25 रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत। मुंबईत कोरोनाकरता राखीव असणाऱ्या 4,215 बेड्सपैकी 9 बेड्सवरती रुग्ण दाखल आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळी जातात। त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे। अशात पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं आहे। वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। अधिकचा तपास सुरू आहे। अहमदनगरमध्ये गव्हाणवाडी इथं वैशा व्यवसाय चालवणाऱ्या 2 लॉजवरती पोलिसांनी छापा टाकला। यात 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे तर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या आरोपींवरती पीटा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। बातमी शिर्डीतून पुण्यात स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवरती वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणारे आरोपी वडील मागील 1.5 महिन्यांपासून फरार होता। गेल्या 1.5 महिन्यांपासून तो शिर्डीत लपून बसल्याची माहिती मिळतात शिर्डी पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलंय। अमरावती शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अमरावती आणि पुणे येथील कैद्यांच्या 2 गटात हाणामारी झाली। यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या तुरुंग अधिकाऱ्यावरती कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला। या घटनेमुळे तुरुंगात चांगली खळबळ उडाली।
पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून 314 सोन्या चांदीच्या दागिन्यांची नोंदच मंदिर समितीच्या ताळेबंदात केलेली नाहीये, त्यामुळे हे दागिने गायब झालेले आहेत का अशी शंका आता उपस्थित होतीये। मंदिर समितीच्या कारभाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी आणि दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे। सिंधुदुर्गातील कणकवली इथं आलेल्या एका कामगाराचं रिक्षामधून अपहरण करण्यात आलं। त्यानंतर त्याच्याकडील रोकडही लंपास करून त्याला कुडाळ बस स्थानकात सोडून देण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकासह अन्य व्यक्तीला ताब्यात घेतलंय। मुळशी तालुक्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे 1100 मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 व्यक्तीविरोधात पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या कापसाचा पैसा घेऊन फरार झालेला मुख्य आरोपी जग्गू याच्याकडून पोलिसांनी 57 लाखांची मालमत्ता जप्त केलेली आहे। तर हा आरोपी कोट्यावधींच्या घरात राहत असल्याचं देखील उघडकीस आलंय। हा नक्की आहे तरी कोण याचा अधिकचा तपास करण्यासाठी एसआयटी पथकही नेमण्यात आलं आहे। गुन्हेगारी तसंच अवैध धंद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भिवंडी पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईत एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं, तलवार हस्तगत करण्यात आल्यात। त्यासह हत्यारं बाळगणाऱ्या 19 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका अल्पवयीन मुलीवरती 2 नराधमांनी अत्याचार केला। हा जो प्रकार आहे तो उघडकीस येताच तिच्या पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार केली। संबंधित संशयित आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी भागामध्ये मध्यरात्री 3 दुकानांना भीषण आग लागली। ऑटोमोबाईल्स आणि ऑइलची 3 दुकानं यात जळून खाक झाली आहेत। दरम्यान अग्निशमन विभागानं शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलंय आणि यात लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठानं भविष्यातील कृषी उच्च शिक्षण आणि संधी यावरती चर्चासत्र आयोजित केलं होतं। यावेळी भविष्यातील शिक्षण कसं असावं यावरती विचारमंथन झालं। कृषी शिक्षणात काही बदल अपेक्षित असल्याचं या बैठकीत मत मांडण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रदर्शनाला हजारो विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी भेट दिली आहे। कृषी विद्यापीठाकडून 24 डिसेंबरपासून या ठिकाणी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनाचा शेजारच्या जिल्ह्यातील स्थानिक आणि विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतलाय। महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। यामध्ये पणन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी बीडच्या अंबाजोगाईचे राजकिशोर मोदी, ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यात महावितरणतर्फे फक्त दिवसातील 4 तासच वीज पुरवठा केला जातोय। महावितरणच्या मनमानी कारभारामुळे आता शेतकरी संकटात सापडलाय। पिकांना विजेअभावी पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही संतप्त झाले। मावळमध्ये कृषी विभागाच्या सल्ल्यानं टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली। त्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे। टोमॅटोवर येणाऱ्या किडींवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्याला औषध फवारणी करणं सोपं जात आहे। धाराशिव जिल्ह्यात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। जवळपास 500 शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी सहाय्य होईल या आधारे रेशीम शेतीची लागवड केली, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही बँका कर्ज देत नसल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडलाय। सांगली महापालिकामधील कामगारांना महापालिकामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला यश आलंय। ही मागणी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केली होती। 35 वर्ष काम करणारे बदली कामगार, रोजंदारी आणि मानधनावरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला। वाशिमच्या इंझोरी गावातील महिला शेतकरी पूजा ढोक यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती इथं आयोजित कृषी प्रदर्शनात यशोमती ठाकूर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा ढोक या शेतकरी महिलेला पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंढरपुरात शिवपुराण कथा यात्रेनिमित्त भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान चंद्रभागेतील अवैध वाळू उपशाचा प्रश्न महर्षी वाल्मिकी संघानं समोर आणलाय। महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात महादेवाची पिंड बनवून चंद्रभागेच्या पात्राचं रक्षण कर आणि प्रांताधिकारी तहसीलदारांची बदली घडवून आणा असं साकडं घातलंय। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे माणसांपाठोपाठ आता जनावरांनाही हुडहुडी भरली आहे। सारंगखेड्यातील घोडे बाजारात दाखल झालेल्या घोड्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या मालकानं गोंडपाटानं त्यांना ऊब देण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसून आलं।
देशातील अश्वांसाठी सर्वात मोठा बाजार समजल्या जाणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजारात 3,000हून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झालेत. परंतु पशुवैद्यकीय चिकित्सक सुविधांची वानवा या ठिकाणी जाणवत असल्याचं दिसतंय. त्यामुळे घोडे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आणि या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय तो म्हणजे सुलतान रेडा आणि या रेड्याची किंमत तब्बल 51 लाख रुपये एवढी आहे. या सुलतान रेड्यानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. उत्तर गोव्यातील केरी तेरेखोल किनाऱ्यावरती बॉबी तार्ले मासे मोठ्या प्रमाणात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तार्ले माशांची बंपर लागल्यानं मासेमारही एकदम चक्रावून गेले आहेत. सध्या पौर्णिमा असल्यानं मासे मोठ्या प्रमाणावरती किनाऱ्यावरती आल्याचा अंदाज मच्छीमारांकडून वर्तवण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी असलेलं कासार साईन धरण परिसर हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. जळगावात करजगाव इथं लहान वयोगटातील कुस्तीपटूंच्या कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं. या कुस्त्यांच्या दंगलीत लहान मुलांसह मुलींनीही सहभाग घेतलाय. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन रामभक्त नाशिकवरून पायी अयोध्येकडे रवाना झाले. तर गोदावरी नदीच्या तीर्थानं श्रीरामाला अभिषेक घालण्याचा त्यांचा मानस आहे. नाशिकवरून जळगावला पोहोचल्यावर या भक्तांचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं आदिवासी जनक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी रॅली काढली. रॅलीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत दंडार नृत्याचं सादरीकरण केलं. मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची आज दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी सायंकाळी नवी मुंबई शहरात पाणीपुरवठा होणार नाहीये आणि या दुरुस्तीचा फटका पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे आणि खारघर नोडलाही बसणार आहे. या सगळ्या घडामोडींसह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokamat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा फक्त News18 लोकमत.